नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. जरांगेंची सरकार बरोबर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर येते. जरांगेंच्या निर्णयाकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. थोड्याच वेळात आता जरांगे हे आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सरकारचं शिष्टमंडळ यावेळी जरांगे यांच्यासोबत त्यांची भेट झाली, त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती सध्या समोर येते. जरांगेंच्या निर्णयाकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी. पाहूयात. मुंबईच्या वेशीवर म्हणजेच वाशी नवी मुंबई या ठिकाणी जरांगे पाटलांचं भगवं वादळ जे आहे मराठा आरक्षण घेण्यासाठी मुंबई या ठिकाणी वाशी या ठिकाणी पोहोचलेलं आहे. आणि आपण माझ्या मागे बघू शकतो प्रचंड मोठी गर्दी आहे, लाखोंच्या संख्येने इथे लोक आहेत. भगवं वादळ नुसतं दिसून येत आहे. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत आहेत, सरकारच्या विरोधात घोषणा देत आहे. आणि काहीही झालं तरी आरक्षण घेऊनच आम्ही परत जाणार हे ठाम केलेलं आहे. आणि जरांगेंनी असं ठाम केलेलं आहे की काही झालं तरी मुंबईमध्ये जाणार. आपण माझ्या मागे बघू शकतो की या ठिकाणी बिल्डिंग पासून चौकामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला माणूस दिसेल जो एक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आलेला तमाम मराठा बांधव आहे. एक आरक्षणाची कुठेतरी यांनी होप ठेवलेली आहे आणि आरक्षण घेऊनच जाणार आहेत. थोड्याच वेळात जे जरांगे पाटील शिष्टमंडळासोबत काय चर्चा झाली आहे याबद्दल मराठा समाजाला सांगणार आहेत आणि सोबतच पुढची रणनीती काय असणार आहे हे सुद्धा सांगणार आहेत. कॅमेरामॅन इम्तियाज सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, वाशी.